पुण्याच्या पुढे, सासवडच्या पुढे. मात्र एकदा पाऊले चालती पंढरीची वाट. एकदा मात्र सुरुवात केल्यानंतर मग जोपर्यंत आषाढी एकादश आपल्याला दिसत नाही, वाखरी पोचत नाही, पंढरपूर पोचत नाही, बाळच सोडत नाही, तोपर्यंत घरचा कुठलाही परतीचा विचार होत नाही. खूप छान चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला सुद्धा म्हणजे आम्हाला तर असं आहे की आम्ही आता गेली 2006 पासून आहे, जोपर्यंत दिंडीचं सामान प्रॉपर जागेमध्ये पोचत नाही, व्यवस्थित सिलेंडर पोचत नाही, खूप मोठी जबाबदारी असते. पण ती भगवंत करून घेत असतो. आपण फक्त त्याला प्रयत्न आणि योगदान करायचं असतं. आणि म्हणून भगवंत मला इतकं पाठबळ देतो, शक्ती देतो. वय वर्ष 52 आहे तरी पण माझ्यामधला उत्साह चांगला आहे. कारण त्या भगवंताला माहिती आहे हे काम करून घ्यायचं आहे, तर त्या मला चांगलं ठेवणं त्याला गरजेचं आहे. त्यामुळे तो खूप छान. माझा मुलगा पण माझ्या सेवेला असतो. आधीमध्ये तो जरा पुण्याला कामाला, पण जी काय हरकत नाही. यावर्षी गेट ऑफ इंडियाला येतोय, आधीमध्ये पुण्याला येईल. 4 दिवसापूर्वी बंगल्यावर आला. आम्ही बंगल्यावरती दिंडीचं सामान असतं, तंबू, बांबू सगळं वाळवणे, उघडणे, सगळे तंबू 7-8 तंबू होते, खोलले, वाळवले चांगले. तसे गेल्या वर्षी काही मी एवढे भिजलेच नव्हते, पण तरी पण पुन्हा त्याच्या घड्या मोकळ्या केल्या, सोडल्या, काय असेल ते असेल. अशा पद्धतीचं दिंडीची कामं आहेत. 21 तारखेपासून मी बाहेरच आहे. 21 पासून आज 28 पर्यंत बाहेरच आहे. मग त्याच्यामध्ये दिंडीच्या परवानग्या असतील. माझं पुण्याला येणं झालं तर पुण्याला महाराणा प्रताप शाळा घेण्यासाठी परवानगी असते. मुंबईमधून दिंडी निघताना पोलिसांच्या परवानग्या असतात, पोलिसांची वाहनं परवानगी लागतं, रस्ता व्यवस्थित जातो का त्या. आणि गेट ऑफ इंडिया ते मानखुर्द हा मुंबई क्षेत्राचा भाग आहे. त्यानंतर मानखुर्द पासून म्हणजे वाशी पासून पंढरपुरापर्यंत त्याची एक वेगळी परवानगी असते. असं खूप छान आहे. कामं ते आपलं करत जायचं किंवा जाहिरात द्यायची. मला वाटतं गेट ऑफ इंडिया पासून बांगल्यापर्यंत मी जाहिरात दिलेली आहे. आता फक्त माझ्या मुलाच्या मदतीने किंवा कोणी असेल, आता फक्त आळंदी ते बंगला हा जो टप्पा आहे तेवढी फक्त एक 10-15 लोकांना जाहिरात द्यायची. मात्र खूप छान. पुण्यापासून पंढरपुरापर्यंत जाहिराती त्या पोस्टानं जात असतात. खूप छान. मला इथे येरवड्यामध्ये आज येणं झालं. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण. छान.